नमस्कार मैत्रिणींनो. अशा प्रकारे दिवसाची सकाळ सुरुवात झाली आहे देवपूजेने. आज काय शनिवार होता त्याच्यामुळे मुलांना सुट्टी होती आज. तर देवपूजा झाली की लगेच चहा घरात कोणी दुसरं पित नाही, फक्त मी एकटीच पिते. त्याच्यामुळे अर्धा कप चहा माझ्यासाठी ठेवला आहे. तर या चहा प्यायला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काय चुकत असेल तरीही सांगा. तर यानंतर पोह्यांची तयारी नाश्ता करण्यासाठी सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारे तेल गरम व्हायला ठेवलं आहे. त्यात अगोदर शेंगदाणे तळून घेतले आणि नंतर जिरे मोहरीचा तडका देऊन कढीपत्ता टाकून मिरची कांदा हे टाकून अशा प्रकारे मी पोहे बनवते. खूप छान लागतात अशा प्रकारे बनवले तर पोहे. कांदा थोडासा म्हणजे पूर्ण लालसर होईपर्यंत तळायचा नाही, थोडासा कच्चाच ठेवायचा, म्हणजे पोहे छान लागतात. आणि हे शेंगदाणे अगोदर मी तळून घेतले होते. आणि हे बघा, आता हे चांगलं मिरची वगैरे तळल्यानंतर त्यात कांदा टाकायचा आणि कांदा असा थोडा कच्चा असा ठेवायचा आणि चांगल्या प्रकारे असं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर मग पोहे टाकायचे त्यात. माझ्या चॅनलला प्लीज मैत्रिणींनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि माझं काही हे होत असेल तर कमेंट करून प्लीज नक्की सांगा. तर अशा प्रकारे आता ह्यात पोहे टाकून त्याच्यानंतर त्यात मीठ, थोडीशी साखर आणि लिंबू जर टाकलं ना तर खूप टेस्ट छान येते पोह्यांना. तुम्ही एकदा ही ट्रिक करून बघा. थोडीशी साखर आणि लिंबू पिळून टाकायचं त्यात. आणि बाकीचं तर आपण टाकतो बेसिक, कोथिंबीर, परत नंतर मीठ हे वगैरे सगळं. तर अशा प्रकारे बघा, हळद वगैरे टाकली आहे. आणि अशा प्रकारे पोहे झालेले आहेत माझे तयार. त्याच्यामुळे माणसाला आयुष्यात म्हणजे खूप गोष्टींची कमतरता असते. माहेर पण माणसाला तेवढंच महत्त्वाचं असतं. परंतु आता इथं नाश्ता करून झाल्यानंतर जेवणाचा काय पार्ट मी दाखवलं नाही. जेवण बनवलं मी पटपट. आणि घराची रेग्युलर जी डेलीची साफसफाई असते ती चालू आहे. मुलासोबत मित्र खेळायला आलेला आहे, तर त्या दोघांची मध्येच लुडबुड चालू आहे. खेळतायत दोघंजणं. मुलाला जास्त खेळायला कोण नसल्यामुळं सायकल घरातच ठेवलेली आहे, त्याच्यामुळं तो खेळत राहतो अशा प्रकारे त्याच्या मित्रासोबत. आणि जेवणाचं काय मी पार्ट दाखवलं नाही. जेवण बनवून घेतलं होतं मी अगोदरच. आणि हे बघा, दोघांच्या गप्पा चालू आहेत. व्हिडिओ त्यांना कळतं व्हिडिओ चालू आहे ते. तिकडं बघून त्यांचा डान्स चालू आहे. आणि त्यांना गप्पा मारत बोलतच मी साफसफाई करून घेत होते सगळी घराची. असाच दिवस म्हणजे कामात कसा जातो समजत पण नाही. म्हणजे माणसाला वाटतं घरी बसून आहेत, पण घरात तर काय कमी कामं निघत नाहीत. आणि मुलं लहान असल्यानंतर तर काय सांगायलाच नको. एक 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 काम चालूच राहतं. आणि मुलगा तर असा खूप त्रास देतो, त्याच्यामुळं एकटीला म्हणजे सांभाळायला एवढं हे होतं ना. घरात दुसरं कोणी असलेलं खूप बरं असतं. सासू सासरे आमची गावाला शेती असल्यामुळं तिकडंच राहतात. ते काय इकडे येत नाहीत. आणि त्यांना म्हणजे खेड्यातल्या लोकांना शहरात राहायची सवय पण नसते, त्याच्यामुळं त्यांना काही इकडं आलं तरी जमत नाही. इथलं वातावरण आणि कोंडल्यासारखं वाटतं त्यांना इथं घरात राहणं म्हणजे. त्याच्यामुळं ते काही म्हणजे कधीतरी येतात, 2-4 दिवस राहतात आणि जातात. आणि हे बघा, इथं माझी म्हणजे अर्धा तास तरी क्लिनिंग चालू राहते घराची सगळी. नंतरने मग कपडे धुवून घेतले पटपट. आणि हा संध्याकाळचा बेत म्हणजे पावभाजी बनवली होती संध्याकाळी, या खायला. आणि नंतरनी बघा दुपारच्या टायमिंगला हे बघा, हे माकड, त्याला एवढी भूक लागली होती, तो झाडाचा ते पानं तोडून एवढी पटपट खात होता. इकडं बघून ना आम्ही थोडा म्हणजे व्हिडिओ करून घेतला त्याचा. म्हणजे माणसाला म्हणा, प्राण्याला म्हणा, पोटाला म्हणजे भूक लागली की भूक जाणवल्यानंतर बघा तो नुसती झाडाची पानं पटपट तोडू खात आहे, चावून खात आहे. बघा, इथून आम्ही गॅलरीतून